co-powered by Techno. तानाजी सावंतांना काय पडलंय तर स्वतःची प्रॉपर्टी पडलेली आहे. स्वतः कसे ना कसे तरी पैसे गोळा करायचे. जसं आता आरोग्य विभागामध्ये त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेला आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. त्यामुळे ह्यांना लोकांच्या हिताचा विचार ते करत नाहीत, पण फक्त ह्यांना स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याची खाज आहे मात्र हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. त्यामुळे असा व्यक्तिमत्व ज्याली राज्याच्या तिजोरीवर खेकड्यासारखा डल्ला मारला आहे त्या व्यक्तीला येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या ज्या कुठल्या नांग्या असतील त्या आम्हाला फक्त ठेचायच्या आहेत एवढंच तिथं माहिती आहे. त्यामुळे तिथं त्यांच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे अटळ आहे हे मात्र मी निश्चयाने इथं सांगतो. कर्जत जामखेडकरांच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व भाविकांच्या वतीने आम्ही सर्वांनी मिळून सेवा म्हणून इथं भक्त निवास उभं केलेलं आहे. याच्या आधी आपण त्याचं भूमिपूजन केलं होतं. अनेक लोकांना असं वाटत होतं की बिल्डिंग पूर्ण होणार नाही, पण वर्षातच 2 मजले पूर्ण झालेले आहेत. येत्या काळामध्ये अजून 2 मजले या भक्त निवासवर आपल्याला बांधायचे आहेत आणि ते सुद्धा बांधले जातील आणि इथे येणारे सर्व असंख्य जे भक्त आहेत त्यांना राहण्याची चांगली व्यवस्था झाली त्याचा आनंद आणि अभिमान आम्हा सगळ्यांना नक्कीच आहे. बघा तुम्ही एक समजून घ्या, तुम्ही आमच्याकडे जर बघितलं तर आम्ही लोकातली माणसं आहोत. आत्तासुद्धा बरोबर 1000-1500 फोटो काढले. कोण कधी काढतंय उद्या जाऊन काय करते याच्यावर तर आपला कंट्रोल नसतो. आता ती पुण्यामध्ये घटना काय घडली याचाही माझा अभ्यास नाही. ते व्हिडिओ आले होते त्याच्या खोलामध्ये मी गेलो नाही. त्यामुळे अशा विषयामध्ये जर कोणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून काही गोष्टी पसरवत असतील त्याला आपण काय करणार. शेवटी आपण आपल्या लेवलला काम करत असतो आणि जे आमचे विरोधक असतात ते त्यांच्या लेवलला सोशल मीडियावर अफवा पसरवत असतात. ते त्यांचं काम करतात. आम्ही समाजकारण करत असताना कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता तिथं काम करत असतो. हे आपण सर्वांनी आत्तापर्यंत बघितलेलं आहे. डावोसची एक कंपनी आहे, त्या कंपनीला अजूनपर्यंत 1.5 कोटी रुपये द्यायचं आहे असं कळतं आहे. दुर्दैव असं की दावोसमध्ये प्रत्येक राज्य आणि देश तिथं जाऊन आपल्या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. तिथं विविध बैठका होत असतात, करार होत असतात. अशातच जिथं अख्खं जग येतं, जिथं जे गुंतवणूक करणारे मोठे मोठे व्यावसायिक आहेत ते तिथं येतात आणि अशाच ठिकाणी जर तिथं असणारी एक कंपनी आपल्या राज्यावर नोटीस पाठवत असेल हे कितपत योग्य आहे. नोटीस अशी आहे की तिथं खर्च अतिरिक्त झाला होता. बिलं होऊनसुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्राच्या राज्य सरकारने ते बिलं दिली नाही. मला असं कळतं आहे की राज्याचे जे मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की अतिरिक्त खर्च झाला आम्ही आता बघतो आहे. माझं एकच म्हणणं आहे की जेवणावर, फिरण्यावर, राहण्यावर अतिरिक्त खर्च का होतो. साध्या हॉटेलमध्ये आपण राहायला काय हरकत आहे. महत्त्वाचं काय की तिथं चांगल्या लोकांना भेटून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये कशी येईल यासाठी प्रयत्न करावे. आता तिथं अतिरिक्त बिलं कशामुळे येतात याच्यामध्ये खोलामध्ये जावं लागेल, पण नाव महाराष्ट्राचं खराब होतं हे जास्त महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. जवळपास 35 रक्तपेढींना नवीन मंजुरी दिली जाते, ज्यामध्ये पंढरपूर देखील आहे. अवघ्या 10 बेडचं रुग्णालय असणाऱ्या दवाखान्याला अशी मंजुरी दिली जाते. आपण याबाबत आपण पण आहोत नियमा पलीकडे जाऊन अशा पद्धतीने त्यांनी रक्तपेढ्याला परवानगी दिलेली आहेत. आता जे रक्त या महाराष्ट्रामध्ये गोळा होत आहे जेवढं होत आहे त्याच्यापेक्षा कमी रक्त या महाराष्ट्रामध्ये आज तिथं वापरलं जाते. म्हणजे आपल्या राज्यातून बऱ्यापैकी रक्त हे दुसऱ्या राज्यात जात आहे. एक तर दानशूर लोक आहेत जे स्वतःचं रक्त लोकांच्या हितासाठी तिथं दान करतात. पण आजची जी कॅपॅसिटी आहे ती खूप मोठी कॅपॅसिटी आहे. रक्त खूप मोठ्या प्रमाणात गोळा केलं जातं आणि हे राज्याच्या बाहेर ते दिलं जातं. असं म्हणलं जातं की 8 लाख पिशव्या राज्याच्या बाहेर तिथं जातात. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्याकडे सोयीसुविधा असतील नाहीतर रक्तपेढ्या असतील तर नवीन द्यायचं काय कारण होतं. त्याच्या मागे व्यवहार आहे असं कळतं. पैसा घेतला गेला आहे.
नवीन पतपिढीच्या जे काही रक्तपिढी आहे त्याच्यातून पैसे घेतले गेले, त्यामुळे रक्ताचा व्यवहार हे सरकार करते. म्हणजे सरकार काय लेवलला गेलं आहे बघा, रक्तसुद्धा ते सोडत नाहीत, त्यात पण मलिदा खाण्याचा प्रयत्न हा सरकारचे नेते करतात. दुर्दैवी गोष्ट आहे. अजित पवारांनी सांगितलं की मी जो देईल तो उमेदवार बारामतीवर निवडून आणायचा आहे आणि मी रेकॉर्ड ब्रेक मतदानाने निवडून आलो आहे. तुम्हाला माहिती आहे कोण बारामतीचा विकास करू शकतो? ते आता शेवटी त्यांचा पक्ष वेगळा आहे, ते एक मोठे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व ते करतायत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त सीट मिळाव्यात यासाठी ते प्रयत्न करत आहेत, भाजपशी लढत आहेत. आता त्यांच्याबरोबर राहून भाजपबरोबर त्यांना लढावं लागतं ही खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय ते काय घेतात हे आपल्याला तरी सांगता येणार नाही, बोलता येणार नाही. निर्णय घेतल्यानंतर त्या बाबतीत आपण काय करायचं हे बघूया. हर्षवर्धन पाटलांनी आज पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपमध्ये असताना त्यांना शांत झोप लागली होती, मग काय झोपेची गॅरंटी घेतली का काय दुसरं काय अजून काय? भाजप एक मायाजाळ आहे. लांबून दिसताना सगळं भारी वाटतं, पण जवळ गेल्यानंतर टोचतं. आता हे अनेक नेत्यांना कळालेलं आहे. आता त्याच्यात अमित शहा साहेब जेव्हा राज्यात आले होते त्यांनी सांगितलं की 2029ला आम्ही स्वबळावर लढणार आणि भाजपची सत्ता या राज्यामध्ये आणणार. म्हणजे 24चं काय हा एक प्रश्न पडतोच, पण 29पर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनासुद्धा राजकीय दृष्टिकोनातून संपवलं जाईल का काय अशी आता शंका वाटायला लागली. आणि दादांच्या पक्षाला काय केलं हे तर लोकांना तिथं माहिती आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून पाटील साहेबांनी बघितल्या असावे, म्हणून त्यांनी त्या बाबतीचा निर्णय घेतला असावा. मुख्यमंत्री पदावरून जयंत पाटील आपल्यामध्ये काही स्पर्धा आहे का? काही लोक जयंत पाटील एक तर महाविकास आघाडी जेव्हा सरकार आलं होतं तेव्हा कदाचित पवारसाहेबांच्या पाठीमागे लागलो असतो, विनंती केली असती तर पदसुद्धा मिळालं असतं महाविकास आघाडीमध्ये. पण पवारसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे त्या बाबतीचा कुठेही पाठपुरावा मी पदाच्या बाबतीत केलेला नाही. तर मी पदासाठी लढणारा मी कार्यकर्ता नाही, मी फक्त विचारासाठी लढतो आणि लढत असताना लोकांच्या सहकार्यातून जे काही मतदान मिळतं आणि मतदान कर्जत जामखेडली मला दिलं असलं तरी माझी ओळख कर्जत जामखेडकरांमुळेच झाली आणि ती राज्यात झालेली आहे. त्यामुळे राज्यातसुद्धा लोक माझं काम मानणारी आहेत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी असतानासुद्धा पदासाठी नाही तर विचारासाठी मी लढतो. त्यामुळे मुख्यमंत्री हे पद माझ्या लक्षात आणि डोक्यातसुद्धा नाही आहे. टीका करणाऱ्या लोकांचं म्हणजे राजकीय विचारसरणी त्यांची बघितली तर फार खालच्या लेवलला हे आपल्याला माहिती आहे. पवारसाहेबांचं मत असं होतं की एवढ्या पवित्र भूमीमध्ये रोहित पवारांना जे काम करायला मिळतं आहे फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच विचाराने आणि एक तुम्हाला सांगतो, जात धर्म बाजूला ठेवून हे सर्व महामानव जे होऊन गेले या सर्व महामानवांचे आपण तुम्ही मी सरे या महाराष्ट्र देशातले लोक हे विचाराचे वारसदार आहोत. एखाद्या जातीमध्ये आपण जन्मलो म्हणून आपण त्या जातीचा नाही तर त्या महामानवाचा आपण विचार स्वीकारत नाही असं नाही. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी याच्यात महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण 22 ते 25 कोटीचा निधी टाकला. आता त्यांचं नाव घेऊन जे स्वतःला वंशज म्हणतात तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक खात्याचे मंत्री असतानासुद्धा 1 रुपया नाही टाकला. आता त्याच्याचबरोबर आपण आता नवीन प्रस्ताव म्हणजे आपल्याच काळामध्ये तो प्रस्ताव आपण पुढे नेला होता, तोही आता प्रस्ताव मंजूर लवकरात लवकर तिथं होईल. त्यामुळे आम्ही सर्वजण म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती देशातला प्रत्येक व्यक्ती जे सर्व संत होऊन गेले आणि महामानव होऊन गेले ते कुठल्या समाजाचे नसून ते आपल्या सर्वांचे आहेत आणि त्या सगळ्यांचेच आपण विचाराचे वारसदार आहोत. या विचाराचे आम्ही सर्वजण आहोत. हे अराजकीय व्यासपीठ होतं. या व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं तर बरेच नेते विविध पक्षाचे तिथं आले होते. हीच तर अध्यात्माची ताकद आहे. हाच तर विचार महत्त्वाचा आहे की सर्व पक्षाचे कपडे बाजूला ठेवून मुखडे बाजूला ठेवून इथं संतांचे विचार स्वीकारण्यासाठी आले होते आणि सगळ्यांचं स्वागत तिथं आम्ही सर्वांनी मिळून आणि वसेकर महाराजांनी सुद्धा आणि इथं असणाऱ्या ग्रामस्थांनी या सर्व लोकांचं स्वागत केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. किती जागा राज्यात अपेक्षित आहेत? भाजपचा जो सर्वे आहे त्या भाजपच्या सर्वेमध्ये भाजपला 60 ते 65 जागा मिळतील, निवडून येतील असं त्यांना वाटतं. आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष आणि त्यांचे उमेदवार जे निवडून येतील हे सगळं समीकरण बसवलं 120च्या पुढे ते काही जात नाहीत. आता हा काय आमचा सर्वे नाही, तो भाजपचा सर्वे आहे. आता त्यांनी 3दा सर्वे केला आणि लाडकी बहीण योजना आणल्यानंतरसुद्धा त्यांना काय खूप फायदा झाला असं दिसत नाही. म्हणूनच अमित शहा महाराष्ट्रात येऊन असं बोलले की त्यांच्या कार्यकर्त्याला फोडा, पदाधिकाऱ्याला फोडा आणि मग काही करा पण सत्ता आणा. त्याचा अर्थ की त्यांनी ज्या काही पॉलिसीज या राज्यामध्ये आणल्या महायुतीली त्या लोकांना पटलेल्या नाहीत. पटल्या असल्या तरी महायुतीला काही मतदान लोक करणार नाही. म्हणून कुठेतरी भाजपचे नेते आता घाबरलेले आहेत, केंद्रातले पण आणि राज्याचे पण. हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे.
आमच्या कमीत कमी 160 ते 180 उमेदवार निवडून येतील असा विश्वास वाटतो. बबनदादांची घरवापसी होईल का? 3 वेळा भेटली महायुती नको अपक्ष लढतो तुतारी मिळाली आता तो नाही. त्यांचा निर्णय आहे. भाजपला फार जवळून त्यांनी बघितलं असावं आणि बघितल्यानंतर आता भाजप कसा पक्ष आहे याचा काही प्रमाणात अंदाज हा आलेला आहे. आणि भाजप हे चिन्ह लोकांना आता आवडत नाही. भाजपला लोक पाठिंबा देणार नाही आणि भाजपबरोबर जाणारे जे दुसरे पक्ष आहेत त्यांनासुद्धा पाठिंबा सामान्य लोक देणार नाही अशी भावना आता सर्व आमदारांना झालेली आहे. त्यामुळे भाजपचे पण काही आमदार आणि काही अजितदादांच्या पक्षाचे आमदार हे उद्या जाऊन काय निर्णय घेतात हे पुढच्या काही दिवसांमध्येच आपल्याला बघायला मिळेल. संपर्कात बरेच आहेत पण पवारसाहेबांनी काही प्रमाणात निर्णय घेतलेला आहे की 90 ते 95% मतदारसंघामध्ये जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिलेत त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं आणि जे दुसऱ्या पक्षातून लोक आपल्याकडे येत आहेत त्यांना राहिलेल्या 5-7% आपण प्राधान्य देऊ. शेवटी निर्णय हा साहेबांचा जयंत पाटलांचा आहे. अमित शहांचा तुम्ही विषय सांगितला 2019 साली तुम्हाला त्यांनी संपर्क केला होता असं बोललं जातं. कधी झाली होती भेट तुमची? असं कोण म्हणलं होतं? मी अमित शहा साहेबांना जवळून पण बघितलेलं नाही आणि त्यांचा फोनही मला आलेला नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मला ते का फोन करणार. आता भाजप माझ्याबद्दल अशा जर अफवा पसरवत असतील ह्याच्यावरून एकच गोष्ट कुठेतरी कळते की स्वाभिमानी कर्जतकर आणि जामखेडकरांचे जे काही राजकीय वजन आहे नाहीतर कर्जत जामखेडचं राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये जरा बऱ्यापैकी वाढलेलं आहे. कारण केंद्रातले सुद्धा भाजपचे नेते महाराष्ट्रात जेव्हा येतात नाही तर महाराष्ट्राचे भाजपचे नेते जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा करतात त्यांना पहिलं नाव हे कर्जत जामखेडचं घ्यावं लागतं. याचा आनंद आणि अभिमान मला आहे आणि मला विश्वास आहे की लोक माझ्याबरोबर असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी देखील भेट घेतली आहे. काय कोणाचे? अनिल सावंत आरोग्यमंत्र्यांचे पुतणे. हो, ते इथेच आले होते. आरणच्या कार्यक्रमाला आले होते. ते तिथं भेटले, बोलले. चर्चा सामाजिक होती, राजकीय कुठेही चर्चा नव्हती. खरं तर स्टेजवर आले असतील कारण का हा आध्यात्मिक कार्यक्रम ते बोलले होते की कार्यक्रम चांगला असल्यामुळे मी तिथं आलो आहे. आता त्या बाबतीत चर्चा काय झाली हे उद्याच जाऊन आपल्याला कळेल. कसं आहे की ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं ते सोयीचं राजकारण करतात हे आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून त्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म हा चोंडीमध्ये झालेला माझ्या मतदारसंघामध्ये झाला. याचा अभिमान आणि आदर मला तिथं आहेच. आणि या भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळेच लोकांची मागणी होती की जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगरच्या बाजूली व्हावं. त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं या देशामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं जर कुणी बांधली असतील नाही तर जीर्णोद्धार केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथं एखादी दर्गा असेल आणि मंदिराचा जवळ असेल मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना मंदिराचा विस्तार करत असताना जवळ जर एखादी दर्गा असेल तर त्या दर्गेला हात नाही लावायचा असं आदेशसुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी. एवढा समावेशक विचार होता आणि एवढ्या महान व्यक्तीचं नाव जर त्या जिल्ह्याला दिलं असेल तर त्याचं स्वागत हे सगळ्यांनीच केलं असावं आणि करावं. माझंही तिथं स्वागतच आहे. आणि हा जो निर्णय आहे हे नाव ते केंद्राकडे गेलेलं केंद्राने ते स्वीकारलं का नाही हे आपल्याला बघावं लागेल. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.